पण असं सावकाश खाली पाणी. चल चल सुवर्णा ये ये. सासूबाई क्या बात आहे. सॉलिड आहे बंगला एकदम जात. घ्या उद्घाटन करा. हा ते मी करते. मी पूजा घातली ना तेवढी खूप आहे. नाही 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 वृंदानी पूजा केली आहे तर फी ते तिलाच कापू देत. हा पूजेचा भाग नाहीये. हाऊस म्हणून बांधलीये मी रिबीन. मी नवीन दुकान घेईन ना कांता त्या वेळेला तू पीठ कापायचीस. हा चला वृंदा घ्या कात्री घ्या. घे पीठ काप लवकर ये. अरे वा 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 वा. आपल्या हाताचे पंजे बुडवा आणि समोरच्या भिंतीवर ठसे उमटवा. या पुढे या. काय सासूबाई जरा शिरल्या शिरल्या सूनबाईंनी तुम्हाला हरवलं की हो. जरा सांभाळून बरं का. हा नवीन बंगला तुम्हाला लाभेल असं मला तरी वाटत नाही. सांगितलं मी आपण. आता हे फुल डोक्यात ठेव. वृंदा आवडलं ना घर. वृंदा कुठे हरवलीयस. आवडला ना बंगला का नाही. अरे आवडला म्हणजे काय मस्तच बंगला. प्रसाद खरंच खूप बरं झालं आईंनी सगळे पैसे ताब्यात घेतले. ते एवढ्या पैशांचं असं काही करायचं माझ्या तर मनातच आलं नसतं. खरंच प्रसाद खूपच सुंदर बंगला आहे. मोठा प्रशस्त आणि फर्निचर पण किती छान आहे ना. कधीही बंगला न बघितल्यासारखं काय करतेस तू. अरे मग नाहीच बघितलाय मी बंगला. हे असे बंगले ना फक्त सिनेमात किंवा सिरियल मध्ये बघितले. हो बरोबर. खराखुरा बंगला बघायला मी कशाला जातेय. आणि तुला माहितीये असा बंगला स्वतःचा आहे बघून तर मला काही कळतच नाही. तिच्या माहेरच्या 7 पिढ्यात कोणी असा बंगला बघितला नसणार आहे. तिचा बाप आहे साधा शिपाई. ते मरू दे. प्रसाद मला सांग मी कशी दिसते. हा कशी दिसते सांग. आई हे जरा जास्तीच होतंय असं वाटत नाहीये का तुला. अरे प्रसाद इथल्या ज्या बंगलेवाल्या मालकिणी आहेत ना त्या असे झगामगा कपडे घालतात म्हणून हे कपडे घेतलेत मी. आता इथे राहायचं म्हणजे इथल्यासारखं शोभायला नको का म्हणून दागिने बिगिने पण विकत घेतले. आता हिच्याकडे बघून कळणारच आहे म्हणा त्यांना आपण चाळीतनं आलोत ते. अगं पण ते पैसे. अरे हो या बंगल्याला शोभतील असे तुझे पण मी कपडे आणून ठेवले ना. चल चल. अरे चल तुला खोली दाखवते तुझी. मला माझी खोली दाखवा. तुला तुझी खोली नाही दाखवणार आहे जागा दाखवणार आहे. पण नंतर हा चल ये प्रसाद. ये प्रसाद ही बघ ही तुझी बेडरूम. प्रत्येक गोष्ट मी खरेदी केली आहे. मी तुला आवडेल अशी. हे बघितलंस ही पेंटिंग बघ. मस्त आहे ना. अरे इथे बघितलंस का केवढा मोठा बेड आहे. ही बेड कव्हर्स बघ आणि लाकूड आहे ना याचं खूप भारीतलं या. आपल्या चाळीतल्या फर्निचर सारखे नाही ते वाळवी बिळवी लागेल असं मजबूत आहे बघ. हे बघितलंस
बघतोय सर एकदम मजबूत आहे. तुला नाही वाटत ही जी बेडरूम आहे ती जरा छोटी आहे? छोटी? अगं केवढं मोठं घर आहे, आता याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे अजून? आणि खरंच खूप. अरे माझ्या बंगल्यात ना 2 मोठ्या बेडरूम आहेत खरं तर. त्यातली एक मी घेतली आणि एक सुदेश साठी ठेवली. काय सुदेश तुझा मोठा भाऊ आहे की नाही, त्याला एक बेडरूम मोठी बेडरूम द्यायला पाहिजे की नाही. आणि एक छोटी बेडरूम होती ती आपली प्राची, तिला आवडली, तिने ढापलीच. बोलत काय बसले, तू आराम कर रे माझे सोन्या. अगं हो, तू खाली येतेस ना, स्वयंपाकघरात काम आहेत बरीच. हो आले आई. खरंच काय मस्त बंगला आहे नाही. आणि ही एक खोली आपल्या लिंबूवाडीतल्या अख्ख्या घरापेक्षाही मोठी आहे. खरंच ग, केवढं मोठं घर आहे हे. पण तुला आवडलं ना? ते आवडलं म्हणजे काय, मस्त. प्रसाद, फक्त हे घर आपल्याला लाभू दे म्हणजे झालं. हा, आता हे घर आपल्याला लाभणार की नाही हे आपली आजची पहिली रात्र कशी जाते ह्याच्यावर अवलंबून आहे. आजचीच काय, तुमची कुठलीच रात्र या बंगल्यात नवरा बायको म्हणून फुलणार नाही. मी पण माझ्या प्रसादला तुझ्यापासून नाहीच सोडवलं तर नावाची कांता चोर घेणे. थांब, मी काय म्हणतो, थांब ना, घाई काय तुला? प्रसाद आहे बघ, मला खाली जाऊ दे, खाली खूप काम आहे. काम घाई काय तुला? नंतर जा. प्रसाद, आई थांबल्या असतील किचन मध्ये, प्लीज मला जाऊ दे ना. वृंदा, हे तुमचे कमिशनचे पैसे मोजून घ्या. थँक्यू. बरोबर आहे. आता असं करा, अग्रीमेंटची कॉपी देखील लिहून टाका. म्हणजे आजच तुमच्या शेअर सर्टिफिकेट साठी अप्लाय करूया. बघतो. तरी साहेब जरा प्यायला पाणी मिळेल का? हा, मलाही चालेल पाणी. कांता, पाण्याचं बघ. वृंदा, रे आई. आई, हा काही काम होतं का? अगं यांना पाणी हवंय. पाणी दे, आपल्या नवीन फ्रीज मधलं दे, थंडगार, आणि बर्फ पण टाक त्याच्यात. हो आणते आई. अरे ना, माझा फोन दे रे. माझा मोबाईल आहे. माझा फोन दे. माझा बोल, माझा ऐक. सदानंदरावांनी पैसे दिले ना? हो हो, पैसे मिळाले. आता ह्या आल्या, ह्या आपल्या सुनबाई का? काहीतरीच काय विचारताय? ती आमच्यातली दिसते तरी का? मोलकरी नाही ती आमची. काहीतरी फोडलं असणार. काय झालं? अहो काय नाही, बघते मी. काय आल्या आल्या ग्लास फोडले काय ग? हा आई, मी नाही ग्लास पाडले. मी ग्लास घेऊन येत असताना अलंकार आणि प्राची. बंगल्यात राहायची लायकी नाही तर चालतं व्हायचं आत्ताच्या आत्ता. आणि हे जे ग्लास फुटले त्याचे पैसे कोण भरून देणार? तुझा बाप. आई प्लीज, जे काही बोलायचंय ते मला बोला. बाबांना कशाला मध्ये आणताय? बघ आई बघ, आल्या आल्या लगेच चुरू चुरू बोलायला लागली. प्राची, मी क्लास घेऊन जात असताना त्याच पाय मध्ये आला. सरळ सरळ खोटं सुद्धा बोलायला लागलीये. माझ्यावरती कशाला उगाच आरोप करतेस वृंदा? हा, म्हणजे आता पुन्हा दादा आणि बाबांच्या समोर आपल्यालाही खोटं ठरवणार. एक लक्षात ठेव वृंदा, चाळीत असताना तुझा शहाणपणा मी खूप सहन केलाय. पण आता माझा मुलगा माझ्याकडे परत आला. तुझ्या बापाचा बाप जरी आला ना तरी तो देखील माझ्या मुलाला या बंगल्यातून आणि माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. आणि तुला जर इथे राहायचं असेल तर गप गुमान राहायचं माझ्या टाचेखाली. नाहीतर आत्ताच्या आत्ता इथून निघायचं.
हे जे फोडलेस ना त्याचे पैसे आणायचे स्वतःच्या बापाकडून. अरे काय चाललंय? हे बघ रे, ग्लासच बोलले. या अलंकारला आणि प्राचीला ना दिल्या पाहिजे धरून. ठीक आहे, पकडापकडी खेळायची जागा आहे, कळत नाही ना. या प्राचीला धक्का लागलाय वृंदाला आणि ग्लास फोडले. असं अरे मी तेच सांगते त्याला, तिला सवय नाही ना अजून एवढ्या मोठ्या बंगल्यात वावरायची. पावलं पडली वाकडी. या नंदा आणि भाऊजांनी मिळून माझे ग्लास फोडले, माझं नुकसान केलंय. आता आवडा हे सगळं. मी पायपुसणं घेऊन येते. वृंदा सावकाश. हे बघ आता आपण चाळीत नाही होत, या बंगल्यात यायला आलोय. तू आवरून घे. त्या पूजा घातल्या तो सत्यनारायण सुद्धा कंटाळला असेल आता तुझ्या हातून पूजा करायला. ठीक आहे नाही, ही मुलं बसतील. बंगला माझा आहे, पूजा मीच घालणार. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. सासूबाई, काय झालं? माझं काय करायचं ठरवलंय? लोणचं घालू का मोरंबा घालून गच्चीवर ठेवू? तू म्हणशील ते करते. मी अत्यंत सिरियसली बोलतोय सासूबाई. माझी बेडरूम कुठली? तुला बेडरूमच नाहीये. काय? त्या वृंदाला घराच्या बाहेर काढायचं आणि त्यांची रिकामी झालेली बेडरूम तू घ्यायची. कळलं? मग काय प्रसादला गच्चीवर वाळ टाकणार पापडांसारखं? त्याची नवीन बायको आली ना की तो आणि त्याची नवीन बायको यांना मी एक मोठी बेडरूम देणार. माझ्या दोन्ही मुलांना 2 मोठ्या बेडरूम. माझं काय रे, मी जाईन कुठल्या तरी छोट्याशा बेडरूम मध्ये, मला चालेल. पण आत्ता कुठे राहायचं मी? अरे एवढा मोठा बंगला आहे माझा, कुठेही कपड्यात जागाशा तरी हो आडवा. विचारतोच काय? बस 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 बस. वृंदा तूही बस आता. सगळ्यांचं झालंय घेऊन, कुणाला काही नकोय. हा बस. ती नंतर बसेल जेवायला. इतक्यात कोणी आलं तर काय खरकट हाताने दारू उघडायचं बंगल्याचं? आता कोणी येणार आहे आता? काहीतरी कोण येणार आहे? आणि माझं जेवण होत आलेलं आहे, तिला बसू दे. कोणी आलंच तर मी उघडतो ना दरवाजा, नाही का? पण तिचं नंतर बसली जेवायला तर तुझं काय बिघडणार आहे रे? ठीक आहे, शिळा पाका वाटणार आहे तिला? राहू द्या बाबा, मी नंतर बसते. काय एवढा तुम्हाला सोन्याचा पुळका येतोय? तुमची आई मला कधी बसू द्यायची का सगळ्यांबरोबर जेवायला? सुनानी नंतरच बसायचं असं जेवायला, असंच सांगायची ना? हे बघ कांता, मला वादच नकोय. बरं, उद्या सत्यनारायणाची पूजा आहे. गुरुजी किती वाजता येत आहे? बरोबर 7ला येणार आहे. आई पूजेला कोण बसणार आहे? काय पण प्रश्न विचारलाय? मीच. अजिबात नाही. वृंदा आणि प्रसाद बसतील पूजेला. गृहप्रवेशाची पूजा तुम्ही तिच्या हातनं घालून घेतलीत की नाही? मग आता सत्यनारायणाची पूजा मला करू द्या. हा, लग्न झाल्यापासून इतक्या पूजा घातल्या, तो सत्यनारायण सुद्धा कंटाळला असेल आता तुझ्या हातून पूजा करायला. ठीक आहे नाही, ही मुलं बसतील. बंगला माझा आहे, पूजा मीच घालणार. बंगल्याचे पैसे वृंदाला लागलेल्या लॉटरीच्या तिकिटातून दिलेले आहेत. उगीच हक्क सांगू नकोस. कसली लॉटरी? या तिकिटाचे पैसे कोणी दिले हे तुम्हाला काय माहित? हे बघ कांता, मी तुला प्लीज प्लीज तुम्ही वाद घालू नका. आईंनाच पूजा करू दे. नाही वृंदा, मी शेवटचं सांगतोय, सत्यनारायणाची पूजा वृंदाच्या हातूनच होईल.
सासूबाई काय हे आल्यापासून बघतो तुम्ही पराभूतच होताय. काहीच कसं तुमच्या मनासारखं घडत नाहीये हो. प्रांतात चोरगे म्हणतात मला. बघते ना मी सदा उद्या ती कशी बसते पूजेला ती. लाज नाही वाटत हे असं जेवायला? आई काय झालं? वर मलाच विचार काय झालं म्हणून. तुझ्यामुळे आज घरातले सगळे जण उपाशी आहेत आणि तू बसलीस ताट भरून अन्न गिळायला. आणि काय ग ते तिकीट तुझं आहे म्हणून टिमकी काय वाजवतेस? तू तुझ्या डोळ्यांनी बघितला होतास लॉटरीच्या तिकिटावरचा नंबर? हो आई मी बघितला होता. मला अजूनही पाठ पाठ आहे काय? तिच्या डोळ्यांचं आणि मेंदूचं काहीतरी करायलाच हवं. काय माझ्या तोंडाकडे काय बघतेस? जेवढं गिळलंस ना तेवढं खूप झालं. चल घराची साफसफाई करायला घे. उद्या तुझ्या नावाने पूजा नाही का ठेवलेली? तेव्हा काय मालकिणी सारखी नुसती नटून तटून पूजेला बसणार आहेस? हो बंगला साफ करायला नको? चला मग. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. काय आहे आता? उठ एकाची साफसफाई करायची. उठ. मग झोपू कुठे मी? तसाच्या खोलीत जा. तसाही अख्खा बंगला झाडायला आम्हाला सकाळ होणारच आहे. जा उचल उचल ते लवकर लवकर. अले अगं ए वृंदा. मागे मागे लागतोय. आजी मम्मी आणि मी मॅचिंग घातले. वृंदा कुठे गेली? वृंदा ही थाळी घ्या यात गुलाल काढून द्या. आई मी आणते. हा नाही नको जाग तू आण.
आता जा लवकर गुरुजींचा जीव झाला तिकडे जा.